नेक्स्ट बघूया, वेट इन अ लिफ्ट और वेट इन अ इलेवेटर. वेट इन लिफ्ट और इलेवेटर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेट किती असतं, वेट कशावर डिसाईड होतं. ओके, वेट कोण डिसाईड करतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हे वेट इन लिफ्ट कॅल्क्युलेट करता येणार नाही. तर वेट डिपेंड्स ऑन द नॉर्मल रिॲक्शन. ओके, वेट इज डिसाइडेड बाय, नेहमी लक्षात ठेवा, वेट इज डिसाइडेड बाय नॉर्मल रिॲक्शन. ओके, किंवा फिलिंग ऑफ वेट इज ड्यू टू द नॉर्मल रिॲक्शन. हे दोन महत्वाचे सेंटेन्सेस आहेत. फिलिंग ऑफ वेट is due to normal reaction. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या सरफेसवर उभं राहतो, ठीक आहे, आणि त्या सरफेसनं जर आपल्याला रिॲक्शन दिली तरच फिलिंग ऑफ वेट येतं, अदरवाईज फिलिंग ऑफ वेट येतच नाही. म्हणजे थोडक्यात वेट हे नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड असतं. म्हणजे सरफेस नॉर्मल रिॲक्शन किती देणार ना, तेवढंच आपल्याला वेट जाणवणार. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या सॅटेलाइट मध्ये असलो तर तिथं आपल्याला वेट असतं, परंतु नॉर्मल रिॲक्शन नसते, आणि त्याच्यामुळे फिलिंग ऑफ वेट येतच नाही. ओके, सो फिलिंग ऑफ वेट इज ड्यू टू ओनली नॉर्मल रिॲक्शन. हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे, आणि या कन्सेप्टचा वापर आपण वेट इन लिफ्ट और एलिव्हेटर कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरणार आहे. ओके, तर म्हणजे थोडक्यात लिफ्ट मधलं वेट काढायचं म्हणजे काय करायचं, लिफ्ट मधली नॉर्मल रिॲक्शन हे अगोदर लक्षात ठेवायचं. तर बेसिक काय वापरणार आहे, बेसिक फॉर्म्युला, वेट इन लिफ्ट is always equal to काय असतं, नॉर्मल रिॲक्शन गिवन बाय द लिफ्ट सरफेस. नॉर्मल रिॲक्शन इन लिफ्ट, ही बेसिक कन्सेप्ट अगोदर लक्षात ठेवा. लिफ्ट मधलं वेट म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन. लिफ्ट मध्ये किती नॉर्मल रिॲक्शन येणार. आता त्याच्यामध्ये केसेस बघूया. केस 1, लिफ्ट ऍट रेस्ट आहे, लिफ्ट रेस्ट मध्ये आहे, और मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, मूव्हिंग अप और डाऊन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ठीक आहे, हे बघा, लिफ्ट रेस्ट मध्ये, एक तर रेस्ट मध्ये आहे किंवा वर किंवा खाली कॉन्स्टंट व्हेलॉसिटी निघाली आहे. तर या केसमध्ये वेट किती येणार आहे, वेट किती येणार बघा. आता ही लिफ्ट आहे फॉर एक्झाम्पल, आणि लिफ्टच्या आतमध्ये पर्सन आहे. ठीक आहे, आता या पर्सनची जर फ्री बॉडी डायग्राम काढली, पर्सन, या पर्सनचं मास सपोज किती आहे, एम आहे. तर एक म्हणजे त्याचं एम जी हे वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. म्हणजे वेट म्हणण्यापेक्षा आता काय म्हणूया, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे, सरफेसवर ज्यावेळी तो फोर्स एक्झर्ट करणार त्यावेळी सरफेस काय करणार आहे, तर त्याला नॉर्मल रिॲक्शन एन देणार आहे. नॉर्मल रिॲक्शन विल बी इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे त्या पर्सनवर एकूण दोन फोर्सेस ऍक्ट होणार, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स एमसी आणि दुसरा म्हणजे नॉर्मल रिॲक्शन विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. आता हा रेस्ट मध्ये आहे किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने निघालाय, वर जाऊ दे किंवा खाली जाऊ दे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा रेस्ट म्हणजे नो नेट फोर्स. नो नेट फोर्स म्हणजे काय झालं पाहिजे, एन शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, एम जी झालं पाहिजे. वेट किंवा त्याला काय म्हणूया आपण, अपॅरेंट वेट असं म्हणूया, म्हणजे मोस्ट करेक्ट होईल. अपॅरेंट वेट इन लिफ्ट म्हणजे ऍक्च्युअल वेट असणार आहे एमजी, परंतु लिफ्ट मध्ये वेट किती जाणवणार त्याला अपॅरेंट वेट म्हणायचं. ठीक आहे, अपॅरेंट वेट आपण कॅल्क्युलेट करावं. वेट इन लिफ्ट म्हणण्यापेक्षा अपॅरेंट वेट म्हणजे ऍक्च्युअल वेट असणार आहे त्या पर्सनचं एमजी, परंतु एमजी एवढंच वेट तिथं दिसेल असं नाही. एमजी पेक्षा एमजी एवढं दिसू शकतं, एमजी पेक्षा जास्त दिसू शकतं, किंवा एमजी पेक्षा कमी दिसू शकतं. त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे, सो नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू एमजी. आणि इथं बेसिक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, अपॅरेंट वेट इज इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन, हे अगोदर लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय, आपण कुठली केस आता स्टडी करायला लागलोय, लिफ्ट मध्ये वेट किती जाणवणार आहे. लिफ्ट मध्ये जाणवणारं जे वेट आहे त्याला काय म्हणायचं, अपॅरेंट वेट म्हणायचं. आता अपॅरेंट वेट हे कोण डिसाइड करतं, apparent weight is decided by the normal reaction, किंवा feeling of weight is only due to the normal reaction. ओके,
तर अपॅरंट वेट इन लिफ्ट काढायचं म्हणजेच काय करायचं, नॉर्मल रिएक्शन इन लिफ्ट काढायची. आता नॉर्मल रिएक्शन इथं किती आली बघा, म्हणजे लिफ्ट जर रेस्ट मध्ये असेल, मुव्हिंग अप और डाऊन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल तर नॉर्मल रिएक्शन mg आली. अँड देअरफॉर मी इथं लिहिणार अपॅरंट वेट इज इक्वल टू mg. म्हणजे लिफ्ट जर रेस्ट मध्ये असेल किंवा कॉन्स्टंट वेलॉसिटीने जात असेल तर आहे तेवढंच वेट आपल्याला जाणवतं. ठीक आहे, आहे तेवढंच वेट आपल्याला जाणवतं. केस 2, सपोज आता वन्स अगेन ही लिफ्ट आहे, आतमध्ये एक पर्सन उभा आहे आणि लिफ्ट ही ऍक्सेलरेशन वर निघाली. आता ओके, लिफ्ट मूव्स अप विथ ऍक्सेलरेशन, मूव्स अप विथ ऍक्सेलरेशन. आता त्या पर्सनची पुन्हा एकदा फ्री बॉडी डायग्रॅम. पर्सनचं मास एम आहे, त्याच्यामुळे वेट ऍक्ट होणार डाऊनवर्ड डायरेक्शन mg, आणि नॉर्मल रिएक्शन सरफेस नॉर्मल रिएक्शन देणार ना त्याला, दॅट इज n इज इन अपवर्ड डायरेक्शन. आता ऍक्सेलरेशन वर जायचं असेल तर नॉर्मल रिएक्शन ही जास्त असली पाहिजे. सो n मायनस mg इज इक्वल टू, आता इक्वेशन काय येणार आहे, n मायनस mg इज इक्वल टू ma येणार आहे. आणि आता नॉर्मल रिएक्शन येणार आहे ma प्लस mg. म्हणजे आता नॉर्मल रिएक्शन येणार आहे m इन ब्रॅकेट g प्लस ए. आता नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे, m इन ब्रॅकेट g प्लस ए. म्हणजे आता अपॅरंट वेट आपल्याला किती जाणवणार, अपॅरंट वेट आता नवीन अपॅरंट वेट येणार आहे m इन ब्रॅकेट g प्लस ए. जे पर्सनचा ऍक्च्युअल वेट असणार आहे mg, परंतु लिफ्ट जर ऍक्सेलरेशन वर निघाली तर मात्र आपल्याला वेट mg जाणवत नाही, mg पेक्षा जास्त जाणवतं. ते किती जाणवतं, m इन ब्रॅकेट g प्लस ए येतं. हीच केस आणखी कुणाला घ्यायची आहे, जर लिफ्ट रिटार्डेशन खाली जात असेल तर. मुव्हिंग अप विथ ऍक्सेलरेशन असेल तर m इन ब्रॅकेट g प्लस येणार, आणि रिटार्डेशन खाली जात असेल तर m इन ब्रॅकेट, रिटार्डेशन खाली जात असेल तर तोच फॉर्म्युला येणार आहे. केस 3, लिफ्ट moves down with acceleration. आता वेट वाढलेलं जाणवणार का कमी झालेलं जाणवणार, आता कमी झालेलं जाणवेल. कारण आता लिफ्ट जर फ्री बॉडी डायग्राम फक्त मॅनची काढतो, पुन्हा एकदा जो मॅन आहे त्याच्यावर ऍक्ट होणारे दोन फोर्सेस असणार. आता एक म्हणजे mg इन डाऊनवर्ड डायरेक्शन आणि लिफ्टच्या सरफेसनं दिलेले रिएक्शन दॅट इज इन अपवर्ड डायरेक्शन. आता लिफ्ट ऍक्सेलरेशन जर खाली जात असेल तर डाऊनवर्ड फोर्स जास्त पाहिजे, अपवर्ड फोर्स कमी पाहिजे. म्हणजे mg मायनस n हा नेट फोर्स झाला, शुड बी इक्वल टू m इंटू ए असलं पाहिजे. अँड देअरफॉर mg मायनस ma इज इक्वल टू n असलं पाहिजे. म्हणजे या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन येणार आहे आता m इन ब्रॅकेट g मायनस ए. आणि त्याच्यामुळं आता लिफ्ट मधलं वेट जे आहे अपॅरंट वेट, आता लिफ्ट मधलं अपॅरंट वेट येणार आहे m इन ब्रॅकेट g मायनस ए. लक्षात आलं का बघा, अपॅरंट वेट इक्वल टू mg पण असतं, किंवा m इन ब्रॅकेट g प्लस ए पण असतं, किंवा m इन ब्रॅकेट g मायनस ए पण असतं. ओके, तर ते कशावर डिपेंड असणार आहे, लिफ्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी निघाली आहे का, ऍक्सेलरेशन वर निघाली का, ऍक्सेलरेशन खाली निघाली आहे, याच्यावर ते डिपेंडेंट असणार आहे. लिफ्ट ऍक्सेलरेशन वर जात असेल तर वेट किती जाणवणार, m इन ब्रॅकेट g प्लस ए. ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर येणार आहे m इन ब्रॅकेट g मायनस ए. आणि आणखी एक केस येईल याच्यामध्ये, केस 4, फ्रीली फॉलिंग लिफ्ट असेल, फ्रीली फॉलिंग लिफ्ट, फ्रीली फॉलिंग लिफ्ट. ओके, तर त्याच्यामध्ये मग वेट किती जाणवणार, म्हणजे अपॅरंट वेट किती येणार आहे. जे लिफ्ट फ्रीली फॉलिंग असेल म्हणजे जी ऍक्सेलरेशन खाली पडणार ना. आता ऍक्सेलरेशन म्हणजे पुन्हा एकदा डाऊनवर्ड फोर्स किती, mg, अपवर्ड फोर्स, फ्री बॉडी डायग्राम काढूया, सॉरी. फ्री बॉडी डायग्राम मध्ये पर्सनचं मास आहे m, डाऊनवर्ड फोर्स असणार आहे mg, अपवर्ड फोर्स असणार आहे नॉर्मल रिएक्शन. ओके, आता पुन्हा एकदा हा ऍक्सेलरेशन खाली निघालाय आणि जी ऍक्सेलरेशन डायरेक्टली खाली निघालाय. आता बघा mg
मायनस एन इज इक्वल टू मास इंटू, आता ऍक्सेलरेशन किती आहे, जीच आहे ना, त्याच्यामुळं mg मायनस mg एन इज इक्वल टू 0 येणार. नॉर्मल रिॲक्शन 0, आणि नॉर्मल रिॲक्शन 0 म्हणजे वेट जाणवणारच नाही तिथं, लक्षात घ्या. अपॅरंट वेट येणार आहे 0. जे फ्रीली फॉलिंग लिफ्ट मध्ये पर्सनचं वेट, ऍक्च्युअल वेट mg असणार आहे, परंतु त्याला जाणवणारच काहीच नाहीये, लक्षात घ्या. ओके, सो अपॅरंट वेट विल बी इक्वल टू 0. ह्या काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या खूप बेसिक आहेत आणि आपल्याला ह्या माहिती नसतात, कसं डिराईव्ह करायचं, काय डिराईव्ह करायचं. ह्या व्यवस्थित जरा पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या केसेस खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर होतील. ओके.